आपल्या पाल्यासाठी स्पर्धा परीक्षांची भक्कम तयारी करायची आहे का? IIT, नीट, मेडिकल, NDA सारख्या मोठ्या स्पर्धा परीक्षांची तयारी योग्य वयात सुरू होणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणूनच कोपरगावमध्ये इयत्ता 6वी पासून मजबूत पाया घालणारा एकमेव फाउंडेशन क्लास AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी. गेल्या 10 वर्षांचा यशस्वी अनुभव, अनेक विद्यार्थ्यांची IIT व मेडिकलमध्ये निवड. कोपरगावमधील ओरिजिनल फाउंडेशन कोर्स कंडक्ट करणारा एकमेव क्लास. नवीन बॅचेस 1 मार्च पासून सुरू. लिमिटेड सीट्स. आजच प्रवेश निश्चित करा. संपर्क 8766560083. AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी, कोपरगाव. कोपरगाव शहरातील येवला रोड परिसरात बाबा चौक या ठिकाणी असलेल्या जाधव ब्रदर्स नवीन सागवान चौकटी दरवाजे होलसेल या दुकाना शेजारील 2 इलेक्ट्रिक डीपींनी अचानक पेट घेतल्यानं मोठी आग लागल्याची घटना घडली. डीपीमध्ये असलेल्या ऑइलमुळे आगीनं काही वेळ जास्त पेट घेतला आणि परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक आकाश वाजे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी धाव घेत तात्काळ आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. नागरिकांच्या प्रयत्नांमुळे अखेर आग पूर्णपणे विझवण्यात यश आलं. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. डीपींना आग लागल्यानं येवला रोड परिसरातील संपूर्ण वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागला. दरम्यान आग लागलेल्या ठिकाणापासून काही अंतरावरच कोपरगाव नगरपालिकेचे अग्निशमन दल असतानाही घटनास्थळी अग्निशमन दल वेळेत पोहोचू शकले नसल्याची नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. आग विझेपर्यंत अग्निशमन दल पोहोचले नसल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी बघ्यांची गर्दी जमली होती. निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव. काहीतरी आपटावं लागतं ना ते थोडं जर दुसरं अरे खबर चालू आहे ना. हा त्याच्यात थांब खबर. हा पान नको मारू. पान नको मारू. पान नको मारू. मित्रांनो, जीवनात तुम्हाला चढ उतार अनुभवायचे असतील तर महाराष्ट्रात गड किल्ले काय कमी आहेत? तुमच्या कष्टाच्या पैशांना का मार्केटचे नसते चढ उतार दाखवताय? अहो, त्यापेक्षा त्यांना समतासमत वाढवा ना. समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा.